हाय व्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत चिकन झटपट. एकदम लवकर होणारे चिकन आहे. इथे मी घेतलेला आहे 3 पावशर चिकन. स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आपण ह्याच्यामध्ये. टोमॅटो, 4 हिरवी मिरची, 6 ते 7 बारीक चिरलेला कांदा. आता आपण सगळ्यात पहिले बघूया कशी सुरुवात करायची चिकन बनवायला. हे पहा, इथे मी सगळ्यात आधी घेतलेले आहे कढईमध्ये 4 चमचे तेल. आता आपण ह्याच्यात हा कांदा टाकणार आहे. आता आपण कांदा टाकलेला आहे छानपैकी. कांदा आपल्याला परततोय त्याच्यासोबतच आपण हे 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची, म्हणजे तीही कांद्यासोबत परतली जाईल छानपैकी. आणि हाय फ्लेमवरतीच परतायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकूया आणि हे कांद्यासोबतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चिकन. म्हणजे ते छान असं शिजलं जाईल कांद्याच्या पाण्यासोबतच व्यवस्थित. आणि गॅसची फ्लेम आपण हायच ठेवणार आहोत. याच्यावर झाकण ठेवूया. हे पहा, 5 मिनिटं झालेत हाय फ्लेमवरती. तुम्ही बघू शकता चिकनचा छान कलर असा चेंज झालेला आहे. तर आपल्याला हे तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कांद्यामध्ये, जोपर्यंत की चिकन जो कांद्याचा कलर आहे ना तो ब्राऊन व्हायला पाहिजे. आता हे परत झाकण ठेवून आपण शिजवून देऊया. हायच फ्लेम आहे, मी हायच ठेवलेली आहे. आणखी 5 मिनिटांनी आपण ह्याला बघूया. हे पहा, आता 5 मिनिटं झालेली आहेत. हे पहा किती छान असं पाणी सुटलेलं आहे आता कांद्यांना. आता आपण काय करायचं आहे ना, गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आहे आणि ह्याला छानपैकी असं शिजू द्यायचं आहे. त्याच्या आधी आपण ह्याच्यात टाकणार आहे हिरव्या मिरच्या 4 उभ्या कापून आणि ह्याला एकदा परतून घ्यायचं आहे. पहा, आता 5 मिनिटं झालेली आहे मीडियम फ्लेमवर. आता आपण ह्याच्यामध्ये जे चिरलेले टोमॅटो होते ना ते टाकून घ्यायचे आहेत आणि टोमॅटोही चिकनसोबत छानपैकी शिजवून घ्यायचे आहे. आणि आता ह्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे आपल्याला 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती. हे पहा, मीडियम फ्लेमवरती आपलं चिकन आता 5 मिनिटं झालेलं आहे. आता आपण मसाले टाकूया ह्याच्यामध्ये. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. हे पहा, आता आपण चिकन आपलं पूर्ण शिजत आलेलं आहे. तर आपण ह्याच्यात मसाले टाकणार आहे. तर इथे मी घेतलेले 3 चम्मच लाल तिखट, 1 चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मोठा गरम मसाला. जर गरम मसाला नसेल तर तुम्ही मटन मसाला, चिकन मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो टाका, किंवा घरगुती मसाला वापरला तरी चालेल. ही मिरची पावडर जास्त तिखट नाही म्हणून मी 3 चमचे घेतलेली आहे. तुमची जर तिखट असेल तर तुम्ही कमी टाका. आता आपण हे छान असं ह्याच्यासोबत शिजवून घ्यायचं आहे. मसाले परतून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे अर्धी छोटी वाटी दही. हे 100 ग्राम दही असेल. आणि आता आपण हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे पहा,
मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता आपण हे मसाले, दही वगैरे सगळं कमीत कमी 10 मिनटं लो फ्लेमवर झाकून ठेवून शिजवून घेणार आहे. 10 ते 15 मिनटं, म्हणजे आपलं चिकनही व्यवस्थित शिजेल, मसालाही व्यवस्थित शिजेल आणि आपल्या भाजीही रेडी होईल. आता हे आलं लसूण वाटलेलं जे भांड्याचं पाणी आहे ते मी हिसळून टाकते ह्याच्यामध्ये. हे अर्धा ग्लास पाणी असेल फक्त. ह्या भाजीला जास्त पाणी टाकायचं नाही आहे. हे मसाला चिकन आहे. हे पहा. आता आपण ह्याच्यावरती छानपैकी झाकण ठेवून ह्याला लो फ्लेमवरती 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर 20 मिनटं ठेवा, नाही तर 15 मिनटं ठेवलं तरी चालेल. आपलं चिकन पूर्ण म्हणजे आता 80% शिजलेलं आहे परतून. आता फक्त आपल्याला 20% शिजवायचं आहे. हे पहा, आता लो फ्लेमवरती 15 मिनटं झालेली आहेत. हे पहा किती छान तेलवरती आलेलं आहे सुटून आणि आपलं चिकनही छानपैकी शिजलेलं आहे. हे आहे आपलं झटपट मसाला चिकन, ज्याला जास्त काही मसाले वाटण घाटण करायची गरज नाही आहे. फक्त आलं लसूण पेस्ट, कांदा टमाटा एवढंच लागतं ह्याला. आणि आपलं चिकन छानपैकी शिजलेलं आहे. आता ही डिश मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तुम्हाला जर ह्याच्यात ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता, पण हे मसाला आहे चिकन मसाला, त्यामुळे हे असं थोडंसं घट्टच राहतं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. पहा, आता आपण चिकनमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करूया. आणि आता हे मी तुम्हाला सर्व करून दाखवते आहे. हे पहा, चिकन पर असं बोनपासून वेगळं होतं, म्हणजे छानपैकी शिजलेलं आहे. ते मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपला झटपट मसाला चिकन तयार आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान दिसते आपली भाजी. दिसतीये ना टेस्टी टेस्टी, यमी यमी. जर तुम्हाला माझी चिकन मसाल्याची रेसिपी आवडली तर माझी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा. तुमचे काही प्रश्न सजेशन असतील, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.